नमस्कार, अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय भोगीची भाजी। तर भोगीची भाजी बनवण्यासाठी साहित्य घेतले बघा। तर सर्वात आधी आपल्याला इथं मटर लागणार आहे। तर बघा थोडासा मटर आपण इथं सोलून घेतलाय। त्यानंतर हिरवा हरभरा घेतलेला आहे आपण, तो पण इथे घेतलेला आहे आपण थोडासा। त्यानंतर इथं पावटा घेतलाय आपण, गाजर घेतलंय, वांग घेतलंय इथं आपण, शेंगदाणे कच्चे, एक बटाटा घेतलाय चिरून, लाल पापडी घेतली, साधी इथं पापडीची शेंग घेतलेली आहे आपण। त्यानंतर आपल्याला लागणारे पांढरे तीळ 2 चमचे भाजून घेतलेले आहेत। फोडणीसाठी कांदा लागणार आहे 2 आपल्याला, कढीपत्ता लागणार आहे। त्यानंतर इथं बघा आपण मसाले घेतलेले आहेत। तर मसाल्यामध्ये आपण घेतलेले इथं लाल मिरची पावडर घेतली 1 चमचा, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर, कांदा लसूण मसाला 1 चमचा, पाव चमचा हळद घेतली। आपल्याला इथं थोडा शेंगदाण्याचा कूट लागणार आहे, फोडणीसाठी थोडासा हिंग लागेल आपल्याला। त्यानंतर आपल्याला एक छोटंसं वाटण बनवायचं, त्यासाठी बघा थोडंसं आलं कट करून घेतलंय, 5-6 लसूण पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर आणि आपल्याला चमचाभर जिरं लागणार आहेत। फोडणीसाठी तेल आणि हवा असल्यास थोडंसं पाणी, शक्यतो पाणी आपण इथं वापरणारच नाहीये भाजीला। तर इथे बघा सर्व साहित्य सांगून झालेले आहे। एका चाळणीमध्ये आपण बटाटा, गाजर आणि वांग स्वच्छ धुवून घेऊया, धुवून बाजूला नितळत ठेवूया। तर इथं बघा 2 पाण्याने स्वच्छ आपण इथं हे गाजर बटाटा धुवून घेणार आहे। त्यानंतर इथं भाजी धुवून बाजूला ठेवली, तोपर्यंत आपण इथं वाटण करून घेऊया। तर साधी एक छोटीशी आपण ही आल्या लसणाची गोळी बनवून घेऊया। तर आलं लसूण बघा पाणी न टाकता आपण इथं वाटून घेतलेले। त्यानंतर लगेच आपण इथं कढई ठेवलेली, कढईमध्ये बघा 1 पळी तेल टाकलेले आहे आपण। त्यानंतर बघा थोडं जास्त तेल टाकले। त्यानंतर इथं बघा आता इथं आपण भाजी जी धुवून ठेवली होती ती आपण इथं तेलावर टाकून घेतली। त्यानंतर आपण हरभरे, वाटाण, मटार, त्यानंतर पावटा अशा ह्या भाज्या आपण ज्यांना उशीर लागतो त्या भाज्या पहिले आपण इथं 2-3 मिनिटं परतून घेणार आहे। 2-3 मिनिटं झालेली आहेत बघा, भाज्या छान परतून घेऊया आपण। तर 2-3 मिनिटं चांगली आपल्याला ही भाजी निम्मी अर्धी शिजेपर्यंत मस्त वाफेवर शिजून घ्यायची। तर फक्त तेलावरच आपण ही भाजी परतून घेणार आहे। तर हिला आपण आता थोडंसं झाकण टाकूया, थोडे शेंगदाणे पण आपण ह्यात घालून घेतलेले आहेत आणि ह्या सर्व भाज्या मी तेलावर चांगल्या निम्म्या अर्ध्या शिजेपर्यंत परतून घेणार आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये बघा आता आपण थोड्याशा 2-3 मिनिटं ज्या आपल्याला वेळ लागणाऱ्या भाज्या शिजल्यानंतर आपण इथं घेवड्याच्या दोन्ही प्रकारच्या शेंग इथे टाकून घेतलेली, ती पण चांगली मिक्स करून घेऊया। वरून झाकण टाकूया। आता झाकण टाकून बघा इथं 2-3 मिनिटं मी वाफ आणून घेतलेली भाजीला। तर बघा 2-3 मिनिटांनंतर भाजी चांगली आपली तेलावर परतलेली आहे। आता भाजी आपण एका ताटात काढून घेऊया। जवळजवळ मी 5 ते 6 मिनिटं ही भाजी चांगली बघा शिजेपर्यंत परतून घेतलेली आहे। त्यानंतर आपण पुन्हा कढईमध्ये थोडंसं तेल टाकूया। तेल तापलं की आपल्याला जिरं टाकून घ्यायचं, थोडी हिंग पावडर टाकून घेऊया आणि त्यानंतर चिरलेले 2 कांदे आपण इथे टाकतोय, थोडासा कढीपत्ता टाकून घेऊया आणि त्यानंतर आपण इथं 2 कांदे मीडियम साईजचे चिरलेले आपण टाकून घेतलेले आहेत। तर कांदा चांगला लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर कांदा बघा थोडासा मी जाडच चिरलेला आहे आणि त्यानंतर बघा कांदा परतल्यावर ह्याच्यामध्ये आपण जे आलं लसणाची गोळी वाटून घेतली ती टाकून घेतलेली आहे। आता आलं लसूण चांगला आपल्याला इथं उग्रट वास जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर इथं कांदा आलं लसूण चांगलं परतल्यानंतर सर्व मसाले घालून घ्यायचे आहेत आपल्याला। तर आता आपण इथं कांदा परतलाय, सर्व मसाले ते एकदमच एका ताटात घेतलेत मी, ते घालून घेऊया। तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता। तर कांद्यावर बघा इथं सर्व मसाले आपण 2 मिनिटं चांगले परतून घेऊया। तर 2 मिनिटं चांगलं तेल सुटेपर्यंत आपण इथं परतून घेतलेलं आहे। त्यानंतर आता आपल्याला इथं त्या भाज्या मी तेलावर शिजून घेतलेल्या आहेत अर्ध्या निम्म्या, त्या इथं घालून घेऊया। त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ, शेंगदाण्याचा कूट इथं आपण घालून व्यवस्थित अशी भाजी वर खाली करून घेऊया।
त्यानंतर बघा भाजलेले पांढरे तीळ मी वरून टाकते. तर इथं भाजीवर आपण पांढरे तीळ घालून घेतले. तर भाजी एक साईडला शिजते तोपर्यंत थोडेसे शेंगदाणे आणि थोडेसे भाजलेले तीळ त्याचा कूट करून आपण वरून टाकून घेतोय. थोडीशी कोथिंबीर टाकून घेतोय आणि अशा पद्धतीने सर्व भाजी आता व्यवस्थित एकसारखी करून घेऊया. इथं आपण कुठेही पाण्याचा वापर करणार नाहीये. अगदी फक्त तेलावर आणि वाफेवर आपण ही भोगीची भाजी तयार करतोय. तर बघा भाजी छान आपली आता जवळजवळ होत आलेली. सर्व ह्यातल्या भाज्या पण छान शिजलेल्या आहेत. आता एका ताटामध्ये भाजी काढून घेऊया. तर इथं बघू शकता आपण एका ताटामध्ये सर्व भाजी काढून घेतोय. तर इथं बघा पाण्याचा वापर न करता फक्त वाफेवर आपण ही भोगीची भाजी तयार केली. अगदी तुम्हाला जरी डब्यात द्यायची असेल भोगीच्या दिवशी तरीही तुम्ही देऊ शकता. अगदी छान अशी ही बारीक बारीक चिरून वाफेवर केलेली भोगीची भाजी खायलाही सुंदर लागते. आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.